हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी मिंत्रावरून एक साडी ऑर्डर केली आहे. अशी डिझायनर साडी आहे आणि इतकी सुंदर मला साडी रिसीव झाली. आणि कासे ब्रँड असं त्या ब्रँडचं नाव आहे आणि खूपच सुंदर साडी रिसीव झाली. आणि गोल्डन कलरची ती साडी आहे आणि बॉर्डरला फक्त लेस आहे आणि पूर्ण साडी जी आहे ती प्लेन साडी आहे. आणि 2 शेडमध्ये ती साडी आहे, गोल्डन आणि टील ग्रीन कलरमध्ये. 2 कलरमध्ये ती साडी रिसीव झाली आहे आणि इतकं छान फॅब्रिक आहे, इतका छान फॉल येतो घातल्यावर. खूप मला तर एवढी आवडली साडी. आणि खूप अशी छान दिसत होती आणि अशी लाईट वेट आहे. असं म्हणजे ड्रॅपिंगला पण काही असा प्रॉब्लेम येत नाही. वेअर करताना आपण कशी पण म्हणजे खूप अशी फुगणार वगैरे पण नाही आहे. एकदम चापून-चोपून बसणारी साडी आहे. मला पर्सनली खूप आवडली. तुम्ही बघू शकता अशी लेस दिली आहे, त्याची डिटेलिंग वगैरे असं छान असं काम केलं आहे त्यावर. आणि याचा जो गोल्डन कलर आहे आणि त्याला ड्युएल शेड दिला आहे तो पण खूप सुंदर आहे. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी ती साडी मिंत्रावरून ऑर्डर केली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला 1000ला पडली, कारण मिंत्रावर आता ऑफर सुरू असल्यामुळे मला 1000ला ती साडी पडली. पण त्याची जी प्राईज आहे मी आधी बघितली, विशलिस्ट करून ठेवली होती, तर ₹1500 दाखवत होती. आणि नंतर मग आता ऑफर सुरू आहे तर 1280 अशी दाखवत होती. आणि नंतर मग मी जेव्हा ऑर्डर प्लेस करायच्या वेळेस मला डिस्काउंट वगैरे पकडून ती ₹1000ला पडली. म्हणजे ₹1000ला इतकी सुंदर साडी प्लस ब्लाऊज पीस आपल्याला जर मिळत असेल तर फारच छान साडी आपल्याला मिळते. आणि आता येत्या लगनसराईमध्ये आपण तर घ्यायलाच पाहिजे ही साडी असं मला वाटते. तर साडी तर तुम्हाला दाखवून झाली आहे. तर आता इथे आली आहे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळचा स्वयंपाक करायच्या आधी दिवे वगैरे लावून दिले देवाजवळ, तुळशीजवळ, आणि म्हटलं आता स्वयंपाकाला लागूया. तर मी आज एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आज मी शेवभाजी बनवणार आहे. मार्केटमधून कुठलेही शेव न आणता घरच्या घरी शेवभाजी कशी बनवायची हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर भाजीला काही नसल्यामुळे मी ह्या भाजीचा प्लॅन केला की आपण शेवभाजी बनवूया. पण जेव्हा मिस्टर घरी आले तर ते भाजी घेऊन आले. तर म्हटलं हे पॉलिथिन तसंच पडून राहीन, त्यापेक्षा माझा आता मी मसाल्यासाठी जे वाटण असते तर त्याचं सगळं भाजून ठेवलं होतं. ते थंड व्हायला बराच वेळ होता आणि पीठ पण मळून ठेवलं होतं आणि भात वगैरे काही असा मांडला नव्हता. तर ते सगळं म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि तसं पण आमच्याकडे रात्रीचाच भाजीपाला येत असतो आणि रात्री एवढं काही हवा वगैरे राहत नाही की भाजीपाला धुतल्यावर वाळेल. तर त्यामुळे मी रात्रीचा काही भाजीपाला धुवत नाही. तसं पण धुवून ठेवलं तर उद्या काही तो एका जागेवर ठेवत नाही. सगळे टमाटर आहे ते फोडून टाकते आणि भाजीचं सगळं इकडे तिकडे फेकून देते. तर त्यापेक्षा मी फ्रीजमध्ये ठेवते. फक्त मिरच्या मी धुवून घेत असते आणि अद्रकाला खूप अशी माती लागलेली असते. त्यामुळे मी अद्रक आणि मिरची धुवून घेत असते. आणि नुसते जर टोमॅटो मला एखादी दिवस काढून मग धुवायचे असले तर ती टोपली धुवून मी ओट्यावरच ठेवत असते, खाली ठेवत नाही. मग बाकीच्या भाज्या वेळेवर जेव्हा मला करायच्या आहे तेव्हा मग मी करून घेत असते. तर मी इथे भाजीसाठी मसाला वाटून घेतला आहे. नॉर्मल जो आपण कांदा, खोबरं, छोटंसं टोमॅटो टाकलं. टोमॅटो पण छान लागते या भाजीमध्ये. कांदा, खोबरं, धने आणि लसूण आणि अद्रक हे सगळं टाकून सगळं भाजून घेतलं आणि छान लालसर भाजल्यावर ते सगळं वाटून घेतलं. नंतर एका कटोरीमध्ये मी बेसन पीठ घेतलं. त्या बेसन पीठमध्ये तिखट, मीठ जे काही आपण टाकतो म्हणजेच भाजीमध्ये ते सगळं यामध्ये टाकलं. तिखट, मीठ, हळद आणि तो मसाला जो आहे तो मसाला त्या पॉटमध्ये तसाच ठेवला थोडासा. तो मसाला थोडा या शेवचं जे मी सारण बनवत आहे त्यामध्ये ॲड केलं. तर आता मी या बेसनापासूनच शेव तयार करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा की मी ही भाजी कशी बनवते. तर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही म्हणजे भिजवू शकता हे बेसन. पण मसाला टाकायला यामध्ये विसरू नका. जे आपण वाटण बनवलं आहे भाजीसाठी ते यामध्ये टाकलं तर खूप छान एक टेस्ट येते. तर मिक्स करून घेतलं छान प्रकारे. आणि तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तुम्ही तशा प्रकारे हे भिजवू शकता. एकदम घट्ट जर भिजवलं तरी पण आपण याची शेव आरामात पाडू शकतो. आणि एकदम
पातळ जरी भिजवलं तरी याची शेव आरामात पडते. याचं असं काही नाही आहे, की अशाच पद्धतीने भिजवलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि मी घट्ट भिजवत होती, पण त्याची शेव पाडायला मला बराच एफर्ट्स घ्यावे लागत होते. पण आज माझ्याच्यानी चुकून ते पातळ झालं. जसं भज्यांसाठी आपण भिजवत असतो तसं झालं. तर माझे एकदम शेव इझिली पडले आणि मला काहीच एफर्ट्स घ्यायची गरज पडली नाही. तर इथे माझा मसाला बऱ्यापैकी शिजत आला होता, तेल सुटत आलं होतं. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर बराच लवकर तो मसाला शिजून येतो आणि ग्रेव्हीसाठी थोडंसं आपण गरमच पाणी करत असतो, तर ग्रेव्हीसाठी इकडे गरम पाणी करायला ठेवलं. गरम पाणी जर आपण ग्रेव्हीच्या अशा भाजींमध्ये टाकलं, तर खूप छान अशी तर्री येते. तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तेल सुटत आलेलं आहे आणि इकडे मी माझा आता पोळ्या टाकायच्या होत्या मला. तर पोळ्यांसाठी मला जे काही साहित्य लागते, तर ते सगळं मी काउंटर टॉपवर ठेवून दिलं. जेणेकरून आता मी याच्यामध्ये फक्त मला गरम पाणी ओतून एक उकळी आल्यावर मला यामध्ये आता फक्त शेव पाडायची आहे. तर माझं मसाला पण छान तेल सुटत आला आहे आणि इकडे पोळ्यांची पण तयारी झाली आहे. तर मी यामध्ये गरम पाणी ओतून दिलं आणि एक झारा घेतला. झाऱ्याच्या साहाय्याने त्यावर ते बेसन टाकलं आणि बेसन असं प्रेस केलं आणि असे शेव याच्यामध्ये पडत जाते. घट्ट भिजवलं तर लांब-लांब पडतात आणि असे जर आपण पातळ जर आज माझ्यामुळे पातळ पडलं, पण शेव असे छोटे-छोटे पडले, पण खूप छान अशी भाजी झाली होती. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शेव तुम्हाला कशी पाहिजे तर तुम्ही पाडून घेऊ शकता. आणि असं नाही की आपल्याला दुकानामधूनच शेव आणायची आहे आणि शेव आता तळून वगैरे असे घ्यायचे असं काहीच नाही. आपण अशी डुबूक वड्यांची भाजी बनवतो, पाटवडीची वगैरे भाजी बनवतो, तर तशी सेम प्रोसेस आहे. सेम आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. फक्त आपल्याला डुबूक वड्यांसारखं किंवा पाटवड्यांसारखे शेप न बनवता झाऱ्याने शेव पाडून घ्यायचे आहेत. काही वेगळा प्रकार वाटतो आणि टेस्ट पण खूप छान येते भाजीला. तर भाजी तर मी भाजीला तर एक उकळी आणून घेईन, छान शिजवून घेईन 5 ते 10 मिनिट ती भाजी. तर इकडे पोळ्यांसाठी पण मी तयारी करून घेते. पोळ्यांसाठी पीठ वगैरे मळून घेतलं. तर काल एका ताईंची मला कमेंट होती, की तुम्ही तुमचे व्हिडिओ छान असतात, पण तुमच्या व्हिडिओची सुरुवातीला तुम्ही कुठले झाडं दाखवत जा. छान वाटेल, फ्रेश वाटेल आणि प्रसन्न वाटेल झाडं बघितल्यामुळे पहिले व्हिडिओच्या सुरुवातीला. तर माझ्याकडे तर 2-3च झाडे आहे. मी बरेचदा तुम्हाला दाखवलं, की जास्त माझ्याकडे झाडं वगैरे नाही आहे आणि गॅलरी पण छोटी आहे आणि झाडं वगैरे ठेवते म्हटलं, तर हृदयाचं ना माती खाणे आणि ते झाडांचे पानं तोडणं सुरू असतं आणि मला खूप असं माझं मन दुखतं. एक असं ट्रायंगल हार्ट प्लांट ठेवला आहे, तर त्याचे एवढे पानं हृदयात तोडत राहते, तर त्याच्यामुळे मला असं वाईट वाटते. असं वाटते कुठे ठेवू आणि कुठे नाही आणि जागेचा पण खूप प्रॉब्लेम आहे. अशी मोठी गॅलरी असती ना, तर खूप सारे मी झाडं ठेवले असते. तर आता तर उन्हाळा आहे, तर आता मी जास्त फ्लॉवरिंग येणारे झाडं तर मी काही घेऊन तिथे ठेवू शकत नाही. पण येत्या पावसाळ्यामध्ये मी नक्कीच झाडं वगैरे ज्या झाडाला खूप छान अशी फ्लॉवरिंग होते, खूप छान अशी फुलं वगैरे येतात, असे मी झाडं माझ्या गॅलरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. तर थँक्स ताई, तुम्ही मला सजेस्ट केल्यामुळे माझी पण अशी खूप इच्छा आहे, की मी झाडं वगैरे ठेवायला पाहिजे. तर मी आता 1 ते 2 दिवस झाले व्हिडिओच्या सुरुवातीला आमच्या खाली जे गार्डन आहे, त्या गार्डनचा व्ह्यू देते. नाहीतर माझ्या गॅलरीमध्ये 2-3 झाडं आहेत, त्या झाडांचा व्ह्यू तुम्हाला मी देतच असते आणि प्रयत्न करते, की व्हिडिओ माझा तुम्ही बघून तुम्हाला कसं पॉझिटिव्ह वाटेल, फ्रेश वाटेल, याचाच मी प्रयत्न करत राहते. तर इकडे माझ्या पोळ्या पण झाल्या आहे. मी इकडे सलाद पण कापून ठेवला आहे. आज सलादमध्ये एक खूप स्पेशल अशी गोष्ट होती, ते म्हणजे कैरी. आता कैऱ्या पण आल्या आहे. गाजर, काकडी तर आपण नेहमीच खातो आणि आमचं असं आहे, की सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी तर सलाद लागतो. सलादशिवाय हृदयाच्या पापांचं जेवण होत नाही. तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली आहे. तर्री पण खूप छान आली आहे आणि शेव पण अशी खूप छान दिसत आहे भाजीमध्ये. तर सलाद आम्हाला लागतो सकाळ संध्याकाळ. तर असतात घरी काकड्या वगैरे आणि काकडी कशी आपल्या बॉडीला हायड्रेट करते. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. जेवढी आपण काकडी उन्हाळ्यामध्ये खाऊ, तेवढं खूप चांगलं असते शरीराला आणि आंबा वगैरे तर आहेच, पचन वगैरे आपलं चांगलं होतं आंबट खाल्ल्याने आणि आपले जे पण सेन्स आहेत तोंडाचे, जिभेचे, ते पण आपले जागे होतात. तर अशा गोष्टी ज्या सीझनल फ्रुट्स आहेत ते आपण खायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे आपल्या डाएट्समध्ये, जेणेकरून आपलं जे आहे पाण्याचं लेवल पण मेंटेन राहील. आता कलिंगड, डांगर वगैरे हे सगळे सीझनल फ्रुट्स आले आहे. आता आंबे पण येतील, पिकलेले आंबे पण येतील पुढे. तर सगळे आता जेवढं आपल्याला खायला मिळते, जेवढ्या प्रमाणात खायला मिळते, तेवढे आपण सीझनल फ्रूट खायला पाहिजे. तर
आमचे जेवणं वगैरे आटोपले. जेवणं आटोपल्यानंतर लगेच मी माझं भांडे घासायचं काम आहे ते सुरू केलं. नाहीतर मग एवढा कंटाळा येतो, खूप कंटाळा येतो. आणि आज काही मी डब्यांचे पूर्णच जे आहे रबर काढणार नाही आहे. फक्त वरणाचा आणि भाजीचा जो रबर आहे, ज्या डब्याच्या झाकणांचा रबर आहे तोच मी काढणार आहे. कारण भाताचा आणि पोळीचा जे रबर आहे ते घाण होत नाही आतमधून. आणि वरण आणि जी भाजीचं ग्रेव्ही वगैरे राहते ती त्या रबरमध्ये फसून जाते. तर ते असं घाण होऊ शकते आणि त्याच्यामुळे पण फंगल वगैरे लागू शकते. तर त्याच्यामुळे मी काय करते, ते 2 आवर्जून संध्याकाळी मी रबर काढून एकदा टिफिन पूर्ण स्वच्छ करून घेत असते. आणि ज्या दिवशी मिस्टरांना सुट्टी असते, त्या सुट्टीच्या दिवशी मी पूर्ण टिफिनचे केस आहे ती पूर्ण धुवून एकदा छान उन्हामध्ये वाळवत वाळवत टाकत असते. जेणेकरून 8 दिवस ती परत फ्रेश राहील आणि त्याच्यामध्ये पण काही असं इन्फेक्शन होईन असं काही त्यामध्ये राहणार नाही, याची मी काळजी घेत असते. आता माझे भांडे घासून झाले आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 टाईम भांडे निघतातच आणि भांडे घासावंच लागतात. ते जर तसे पडून दिले तर मला तर भांडे घासायला पर्यायच नाही. मला भांडे घासल्याशिवाय एवढे कमी भांडे आहे की खूपच. त्याचप्रमाणे भांडे मी बाहेर नेऊन ठेवले गॅलरीमध्ये आणि आत आली आणि परत जे आहे काउंटर टॉपवरचं सगळं जे साहित्य आहे ते सगळं खाली काढून घेतलं आणि एकदाचं काउंटर टॉप रिकामं करून घेतलं की किचनची क्लिनिंग एकदम व्यवस्थित करता येते. कुठे पण आपल्या मधामधात कुठल्याही वस्तू येत नाही आणि एकदम सगळं आपण डीप क्लीन करू शकतो. आणि रात्रीची किचनची डीप क्लिनिंग करणे आवश्यक आहे. सकाळी एकदा आपण डीप क्लिनिंग नाही केली तरी चालते, पण रात्रीची करणं खूप आवश्यक आहे. त्याचं कारण असं की आपण रात्रभर जेव्हा झोपतो तेव्हा सगळं जे आहे किडे आहे त्यांचं पूर्ण आक्रमण आपल्या किचनमध्ये होतं. ते फक्त अन्न आणि खरकटं कुठे पडलेलं आहे याच्या शोधामध्ये आपल्या किचनमध्ये येतात. मुंग्या, कॉकरोच, किडे, कुठले पण किडे म्हणा, आपल्या सिंकच्या आजूबाजूला किंवा कुठं जिथे पण अन्न पडलं आहे तिथे ते येण्यासाठी अट्रॅक्ट होतात. त्याचप्रमाणे सिंकच्या आजूबाजूला आपल्याला बऱ्याचदा असे चिलटं फिरताना दिसतात. तर ते चिलटं पण आपल्या किचनमध्ये येतात. तर ते कशामुळे, तर ते सगळं ओलावा आणि सगळं मॉइश्चर असल्यामुळे ते किचनमध्ये येतात. तर आपली अशी डीप क्लिनिंग म्हणजे असं एकदम आपल्याला ओटा धुवायचा आहे असं नाही. कारण रात्री जर आपण ओटा वगैरे धुतला, किचनची एकदम डीप क्लिनिंग केली, गॅस शेगडी वगैरे धुतली, तर तेवढं व्हेंटिलेशन आपल्या घरामध्ये नसतं किंवा ऊन पण आपल्या किचनमध्ये येत नाही रात्रीची. तर त्यामुळे आपलं किचन एकदम ड्राय होत नाही आणि ड्राय न झाल्यामुळे ते सगळं आहे त्याला रस्ट वगैरे लागून ते शेगडीचे पाईप वगैरे लिकेज होऊ शकतात. तर आपली जी रात्रीची क्लिनिंग असते ते नॉर्मल असते, पण आपण काही स्प्रे वगैरे आपण मारू शकता जर आपल्या घरात कॉकरोच वगैरे आहे. माझ्याकडे तर कॉकरोच नाही आहे. इथे आली होती तेव्हा बरेचसे इथे कॉकरोच होते, पण आम्ही त्या कॉकरोचांचा पूर्ण खात्मा करून दिला टाकला. आता इथे लकीली एकही कॉकरोच नाही आहे आणि मला दिसले पण नाही. पण आता 1-2 दिवस झाले मला एक असे 3 कॉकरोच दिसले. तर मी त्या कॉकरोचांचा खात्मा करून टाकला. झाडू घेतला आणि त्यांना मारून टाकला जागीच. छोटे-छोटे असे पिल्लं होते आणि त्या पिल्लांना मोठं व्हायला आणि त्यांचेच 40 ते 45 कॉकरोचेस व्हायला काहीही वेळ लागत नाही. कारण कॉकरोचचं असं आहे, एका कॉकरोचचे 40 ते 45 कॉकरोचेस होतात आणि कॉकरोच आपण कितीही मारा, कितीही स्प्रे मारा, एकदा आपण स्प्रे मारला ना तरी ते स्प्रेने मरत नाही. त्यांना एकदम असं वरदान आणि जीवनदान असते की ते माणसांना परेशान करण्यासाठी. आणि कसं आहे, ते कॉकरोच आहे ते इझिली मरत नाही. कारण खूप असा अनुभव आहे मला इझिली असे मरत नाही म्हणून. आणि त्याच्यामुळे त्या कॉकरोचाचे 40 ते 45 एका कॉकरोचपासून व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जिथे पण तुम्हाला कॉकरोच दिसला घरामध्ये शिरताना तेव्हाच तुम्ही झाडूने वगैरे कशाने मारून ठेवा किंवा स्प्रे वगैरे असेल त्याची वाट बघू नका. स्प्रे वगैरे तुम्ही मारता, पण त्या स्प्रेनी काय होते, तो लगेच तो तिथे काय माहीत तो बेहोश होतो की काय होतो, लगेच दुसऱ्या दिवशी तो कॉकरोच तसाच दिसतो घरामध्ये. तर आपण असे अँटी फंगल वगैरे स्प्रे आपण घरीच विनेगर पाण्यामध्ये डायल्यूट करून जर आपण मारले तर त्या विनेगरच्या वासामुळे पण किडे, मुंग्या आणि असे जे चिलटं असे बारीक आपल्या सिंकच्या आजूबाजूला फिरत असतात. कारण आपण ओल्या घासण्या त्या सिंकच्या तिथे ठेवतो त्याच्यामुळे पण चिलटं वगैरे फिरत असतात. तर ते पण आपण मारू शकतो. तर मी आता कॉलिनने पुसलं. मी डेली असं कॉलिन वगैरेने असं कशाने पण असं पुसत असते. असे हँडी माझ्याकडे स्प्रे आहेत. तर त्याच्यामुळे पुसत असल्यामुळे माझ्या किचनमध्ये जास्त काही असा तेलकटपणा, चिकटपणा पण राहत नाही आणि कॉकरोच पण कमी आहे. त्याचप्रमाणे हे जे फ्रीजवर मी सगळं काही, ओटा लहान असल्यामुळे जे काही
माझ्या हातात ज्या वस्तू आल्या त्या सगळ्या मी फ्रीजवर आणून ठेवते ओट्यावर ठेवू न शकल्यामुळे. नंतर तो पण आवरून घेतला. तो सकाळी हा सगळा मलाच पसारा आवरणे आहे आणि वस्तू जागेवर नाही दिसल्यानं सगळी जी आहे चिडचिड मलाच होणार आहे. त्यासाठी मी सगळं जे आहे फ्रीज पण क्लीन केलं आहे. आता माझं किचन बऱ्याचपैकी क्लीन झालं आहे. अशी माझी रात्रीची स्वच्छता झाली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त रहा. बाय बाय.